आज माझ्या समवेत एम बी कांबळे साहेब आहेत. सर्व प्रतिष्ठित नागरिक माझ्यासोबत या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. काल एक रत्नागिरी शहरामध्ये होणाऱ्या बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही घडलंच नाही हे जनतेसमोर ठेवून आंबेडकरवादी चळवळीतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या पत्रकार परिषदेतनं केला गेला. मला असं वाटतं की त्या पत्रकार परिषदेला राजकीय देखील झालर होती, कारण काही राजकीय लोकांनी ठरवून ही पत्रकार परिषद करायला लावलेली असावी अशी एक शंका येते, कारण ज्याच्यात काहीच तथ्य नाही अशा पद्धतीचे मुद्दे काल त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले गेले. याबाबतची पत्रकार परिषद नगरपालिका देखील घेऊ शकली असती, जिल्हा प्रशासन देखील घेऊ शकली असती. मला ती घेण्याची आवश्यकता नव्हती, परंतु माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला मी काय चांगलं केलंय हे सांगण्याच्या दृष्टीने ही पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे. आपल्या रत्नागिरी शहरामध्ये थिबा राजवाडा आहे. थिबा राजाला तिथं बंदिवान करण्यात आलेलं होतं आणि तिथून 3 किलोमीटरवर जिथं पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे त्याच्या मागच्या बाजूला गौतम बुद्धांचं वास्तव्य एक मूर्ती ठेवून थिबा राजाने तिथं निर्माण केलं होतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या इतिहासकालीन बाबी आहेत, पण त्याच्यानंतर ज्यावेळी ही सगळी मंडळी असतील, आमचे पूर्वज असतील, हे सगळे ज्यावेळी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागले ते त्या जागेचं पावित्र्य ओळखून तिथे अनेक सभा झाल्या असतील, जयंतीचे कार्यक्रम साजरे झाले असतील, बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम साजरे झाले असतील आणि त्या अनेक कार्यक्रमाला मी देखील उपस्थित राहिलेलो आहे. गेली 30-40 वर्षापासूनची एक मागणी होती की ज्या ठिकाणी थिबा राजानं त्या गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे ती उघड्यावर आहे, तिथं चांगल्या पद्धतीचं बौद्ध विहार व्हावं ही सगळ्याच, म्हणजे माझी देखील इच्छा होती, ह्या सगळ्या मंडळींची इच्छा होती. आणि याची खरी सुरुवात गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना झाली, कारण ती जागा जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंटची आहे. असं करत करत ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं, राज्य उत्पादन शुल्क मंत्री हे शंभूराज देसाई झाले, त्यावेळी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जागेची मागणी मी मंत्री महोदयांकडे केली आणि अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये ही जागा बौद्ध विहारासाठी मंजूर झाली, जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली. मग या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं देशामध्ये दिमागदार पद्धतीनं एखादं बौद्ध विहार उभं राहावं यासाठी 8.5 कोटी रुपये नियोजन मंडळातनं मी मंजूर केले. पण नियोजन मंडळातनं मंजूर करत असताना तिथे एक टेक्निकल बाब आड आली, म्हणून आम्ही त्याला कम्युनिटी सेंटर असं म्हटलं. पण कम्युनिटी सेंटर म्हटल्यानंतर देखील ताबडतोब तातडीनं आम्ही डीपीसीचा निर्णय घेतला. आम्ही नगरपालिकेच्या जीएम जनरल बॉडीनं त्याच्यामध्ये ठराव घातला आणि माझ्या देखील मीटिंगमध्ये आम्ही मिनिट्स बनवले की ते तिथे बौद्ध विहार म्हणूनच बांधलं जाईल आणि त्याचं नाव हे बौद्ध विहारच असेल, कम्युनिटी सेंटर असणार नाही. कम्युनिटी सेंटर हा शब्द कुठनं आला तर ते डीपीसीतले पैसे आपल्याला त्या कामासाठी तिथे द्यायचे होते, म्हणून ते आपण तो शब्द प्रयोग केला होता. पण याचं काही लोक नाहक राजकीय भांडवल करून समाजाला गैरसमजामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. बौद्ध विहारच तिथं होणार आहे, त्याचं नाव बौद्ध विहारच असणार आहे, तिथं कुठेही कम्युनिटी सेंटर असा उल्लेख नसणार आहे. आणि जे थिबा राजानं ती मूर्ती त्या ठिकाणी लावलेली आहे ती सगळी समाजातल्या किंवा प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करून ती अजून कशा पद्धतीनं चांगली तिथं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि देशातलं अतिशय चांगलं बौद्ध विहार त्या जागेमध्ये उभं करण्याच्या संदर्भामध्ये शासनानं आणि प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे. पण मध्ये ह्याच्यामध्ये घडामोड घडली की या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये काही लोक गेली. हायकोर्टानं 2 किंवा 3 तारखेला सांगितलं की त्या ठिकाणी बौद्ध विहारच होणार आहे आणि बौद्ध विहारचेच कागदपत्र हे नगरपालिकेनं आमच्याकडे सबमिट केलेले, बरोबर नाही एमपी साहेब? असा निर्णय झाला. परंतु कदाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळा फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे राजकीय पक्षांनी केलेलं षडयंत्र आहे.
माझ्यासोबत देखील ज्यांनी यासाठी प्रयत्न केले ते एम बी कांबळे साहेबांसहित सगळी टीम उपस्थित आहे। एम बी कांबळे साहेब देखील आपल्याला सांगतील की याच्यामध्ये बौद्ध विहारच होणार आहे, बौद्ध विहाराशिवाय दुसरी वास्तू त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याचं नामकरण हे बौद्ध विहार असंच असणार आहे। काही असंतुष्ट जी लोक असतात, ज्यांना निवडणूक आल्यानंतर समाजाचं हित जाणवतं, लोकांबद्दलचं हित जाणवतं, लोकांबद्दलचा कळवळा जाणवतो, अशी असंतुष्ट लोक आहेत जे कधीही राजकीय प्रवासामध्ये यशस्वी झाले नाहीत, ते अशा पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न करतात। त्यांचा उद्देश काय? उद्देश बौद्ध विहार व्हावा किंवा बौद्ध विहार होऊ नये याच्यापेक्षा उदय सामंतला त्रास देणं हाच त्याच्यामधला उद्देश आहे, बाकी त्यांचा अजेंडा काही नाही। हा झाली ना काल। याचा अर्थ काय होतो की सामाजिक स्तरावर जाऊन या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी सामाजिक स्तरावर गैरसमज एखाद्या पक्षाबद्दल निर्माण करून देण्याचं हे षडयंत्र असावं असं माझं मत आहे। तरी देखील पुन्हा एकदा मी सांगतो की सगळ्या इथे बसलेल्या सगळ्या मंडळींची देखील मागणी तिथं बौद्ध विहार व्हावी हीच आहे आणि बौद्ध विहारच आपण करतोय। आणि इथून आपण जर उठून 2 किलोमीटरवर गेलो पालीमध्ये, तर 1956 सालामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार कोकणातली जी दीक्षा घेतली गेली ती पालीच्या जागेवर घेतली गेली, पाली गावामध्ये घेतली गेली। तिथं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे 3 कोटी रुपये खर्च करून आम्ही बांधतोय। आता परफेक्ट बोलला तुम्ही। बौद्ध विहार कोणाच्या ताब्यात असणार या संदर्भातच हा सगळा खटाटोप आहे। शासनाची जमीन आहे। मी अनेक बैठकांमध्ये सांगितले की शासनाची जमीन प्रायव्हेट लोकांना देता येत नाही। ही कदाचित अशा पद्धतीची मुवमेंट जर तुम्ही सुरू केली तर ही जागा परत राज्य उत्पादन शुल्क घेऊ शकतं। त्याच्यामुळे बौद्ध विहार बांधल्यानंतर ती कमिटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होईल, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर हे सगळं काम चालेल, परंतु याच्यावर सगळ्या संस्थांमधला एक एक प्रतिनिधी हा त्याच्यामध्ये घेतला जाईल आणि त्याला आपण काय म्हणतो, एखादी वास्तू चालवण्यासाठी जी कमिटी असते त्या कमिटीमध्ये सगळ्यांचा समावेश करून घेतला जाईल। याचं हे बघा, हा कागद देखील माझ्याकडे आहे, ह्याच्यातलं वाचून देखील दाखवतो पाहिजे। बौद्ध विहाराचे बघा, बौद्ध विहाराचेच म्हणतोय आपण, कागदावर काय बघा, बौद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नगर परिषद रत्नागिरी यांनी ठराव घालून सदर वास्तूला बौद्ध विहार म्हणून संबोधण्यात यावे हे आपले निर्देश आहेत। बौद्ध विहाराचे बांधकाम स्ट्रक्चर तयार करण्यासाठी ते AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात यावा, ते बाकीचं टेक्निकली आहे। बौद्ध विहारावर सर्व प्रतिनिधींचा समावेश असणार आहे, परंतु व्यवस्थापन कमिटी, परंतु त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? जिल्हाधिकारी असणार आहेत। म्हणून ते पूर्ण वाक्य वाचून दाखवतो मी आपल्याला। जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल। बौद्ध विहारावर सर्व प्रतिनिधींचा समावेश असणार आहे, त्यावर कोणीही स्वतःचा हक्क सांगू शकणार नाही। आता 8.5 कोटी रुपये बौद्ध विहारासाठी खर्च केल्यानंतर, शासनाच्या जागेवर केल्यानंतर ते एक असं ठिकाण व्हावं की जसं आपण अन्य ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघतो, बौद्ध विहार बघतो, तशा ताकदीचं बौद्ध विहार आपण रत्नागिरीमध्ये करतोय। पण माझं दुर्दैव आहे की अशा काही असंतुष्ट प्रवृत्त्या ज्या आहेत त्या राजकारणासाठी अशा चांगल्या वास्तूंना विरोध करतायत आणि नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात। पालकमंत्री म्हणून आपण सांगताय बौद्ध विहार होणार, कोण सांगतंय, प्रशासन साधन सगळे सांगतात, आपण निधी दिला तरी एका समाजातील दुसरा गट आक्रमक म्हणून असा विरोध करतोय। आपण त्या दोघांना एकत्र घेऊन बसून यातून तोडगा काढू शकणार? सगळे साक्षीदार आहेत। मीटिंग 2 झाल्या, त्यातले देखील काही प्रतिनिधी आलेले होते, त्यांना देखील हे मान्य झालं। परंतु आता का होतंय हे खरं तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे। आणि तुम्हाला देखील मी एक विनंती करेन की ज्या पद्धतीनं आपण ते बौद्ध विहार बांधतोय ह्याचा मी तुम्हाला प्लॅन दाखवतो, असं देशाच्या पातळीवर कुठेही बौद्ध विहार नाही। इतक्या चांगल्या पद्धतीचं बौद्ध विहार आपण रत्नागिरीमध्ये बांधणार आहोत। आपण सुरुवातीला उल्लेख केला निवडणूक आल्याचा कदाचित परिणाम असेल, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामुळे एकट तयार झालाय आणि तुम्हाला त्रास नाही। आता पत्रकार बांधवांमधनं जो एक आवाज आला की ही वास्तू तयार झाल्यानंतर कोणाच्या ताब्यामध्ये असावी याच्यावरनं कदाचित हा संघर्ष असावा, परंतु शासनानं बांधलेली वास्तू हे एखाद्या स्वतंत्र कोणाच्या तरी ताब्यात देणं हे शासनाला शक्य आहे का, हे त्यावेळी शासन विचार करेल ना। पण आता बौद्ध विहार जे देशातलं अतिशय चांगलं होतंय ते करण्यासाठी कोणी विरोध करू नये आणि तसे निर्देश हायकोर्टाने देखील दिलेले आहेत। हायकोर्टाची कॉपी आहे आपल्याकडे।
पण याचा परिणाम निवडणुकीवर साहेब काय होऊ शकतो आपण? नाही, निवडणुकीवर परिणाम होणार असं म्हटलंच नाही. निवडणुका जवळ आल्यामुळं एखाद्या समाजामध्ये गैरसमज पसरावा यासाठी खेळलेली ही रणनीती आहे. स्थानिक कोर्टामध्ये पण अजून काहीतरी एक पिटिशन पेंडिंग आहे ना, जिल्हा कोर्टामध्ये देखील पिटिशन पेंडिंग आहे. तिथं देखील नगरपालिका आपली भूमिका मांडते. तर दुसऱ्या घटकांना बरोबर घेऊन राजकारण कोण करते? तर स्पष्ट बोललं तर बरोबर. नाही, स्पष्ट कशाला बोलायला पाहिजे? मी असं म्हटलं नाही की राजकारण कोण करतंय. राजकारण करत असल्याची शंका येते असं मी म्हटलं. माहिती गाडीत गुप्त माहिती तर कोण असतील ते साहेब, असं काय वाटतं? ते गुप्तपणाने तुम्हाला सांगेन ना मी. हा विषय दुसरे- हा, या ना. काही पॉलिटिकल हो हो. आजच एक सकाळी बातमी अशी आली की भाजप जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये 150 जागा भेटण्यासाठी आग्रही आहे आणि शिवसेना साधारणपणे जी ऑफर दिली जाते जागा दिल्या जातात, त्या 50, 60 किंवा 70 दरम्यान असू शकतो. सो ही सगळी सूत्रांची माहिती आहे. आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला 7 जागा मिळणार आहेत, आम्हाला 13 जागा मिळाल्या. विधानसभेला देखील आपण सूत्रांकडनं माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला 50 ते 60 जागा मिळणार आहेत. आम्ही 81 ठिकाणी लढलो. तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल. दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन, मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतील. पण एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. दिल्लीला भेटल्यानंतर शिवसेनेतच बोलत त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी समसमान जागांसाठी आग्रही धरलेला आहे. तर तुम्ही आता जरी पालीमध्ये असलात तरी पण शिंदे साहेबांच्या जवळचे, शिवाय पक्षातले महत्वाचे नेते आहेत. त्याच्यामुळे अशी काही चर्चा किंवा ही जी मागणी आहे ती कितपत नाही, ही माहिती जरी असेल तरी ती सांगायची नसते. त्याच्यामुळे योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल. कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही. आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील केलेत. पण साहेब जिल्हा परिषदेचे आपलं आता आपण सगळं वातावरण बघितलं पालीमध्ये संपूर्ण असं वाटतं का ते निवडणूकचं मतदान सेंटर आहे. ते नेमकं आज पालीमध्ये काय सर? कुठं काय झालं? लोक भेटायला आले. बैठका सुरू झाल्यात, आपण गाठी भेटी सगळ्यांची काय? या बैठका नाही आहेत. आज दिवसभर मी पाली निवासस्थानी आहे म्हटल्यानंतर माझ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गटने माझा वेळ मागून घेतलेला होता. ही जी आपल्याला गर्दी दिसते हे जिल्हा परिषद गटातले कार्यकर्ते मला भेटायला आलेले आहेत. मला असं वाटतं की हे चित्र तुम्ही जिल्ह्याला दाखवावं. हे चित्र प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. पण एकला चेलोरेसाठी कार्यकर्ते आले सगळे की माहिती? मी काय सांगितलं, हे निवडणुकांच्या बैठकाच नाही आहेत. मी आज पूर्ण दिवस रत्नागिरीमध्ये असल्यामुळं, या ऑफिसमध्ये पालीच्या असल्यामुळं पदाधिकाऱ्यांनी माझी वेळ मागितली की प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या संवादासाठी अर्धा तास द्या. तर 11 बैठका सकाळपासून ठरलेल्या, त्यातल्या 5-6 बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीला प्रमुख पदाधिकारी 200 ते 250 उपस्थित आहेत. असा जर 11 बैठकांचा आढावा जर घेतला तर आज मी इथं बसून 3 ते 3,500 माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे. तर आपण किती म्हणाला आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाळमारे विषयी बोलू नये, ते मोठे होतील. आता रत्नागिरीत नवीन सिंगम जन्माला आलेले, त्याकडे आपण कसे पाहता? लोकांनी सिंगम म्हटलं पाहिजे. सिंगम पिक्चर जर बघितला असेल तर लोकांनी सिंगम म्हटलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्यावर मी बोलून त्यांना काही मला मोठं करायचं नाही. त्यांना रत्नागिरीतली जनता काय आहे, किती सुज्ञ आहे हे 4 वेळा कळलेलं आहे. सारखं सारखं उदय सामंतला खड्ड्यात घालणार आहे, उदय सामंतला खड्ड्यात घालणार आहे. व ज्या रत्नागिरीच्या मतदारांनी त्यांना 4 वेळा पराभूत करून पॅक करून टाकले, त्यांनी माझ्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की कोणावर टीका करायची? जो आपल्या तोडीचा असतो, जो आपल्या बरोबर लढायला सक्षम असतो, जो आपल्या बरोबर कधीतरी जिंकलेला असतो, अशा बरोबर लढण्यामध्ये मजा आहे. आपले टाइम वेस्ट करायचं, एनर्जी वेस्ट करायची, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलू नका अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत. ते जेवढं बोलतील तेवढी आपली मतं वाढतील हे देखील त्यांना सांगितलेलं आहे. आणि शेवटी काही लोक डिप्रेशन मधनं बोलत असतात, त्यांना बोलू दे. ते बोलल्यामुळे काय माझ्या अंगाला काही जखमा झालेल्या नाही. त्यांनी बोलत राहावं. राज्य निवडणूक आले की बरेच जण बाहेर येतात, तसे बाळमाने खरोखर बाळमाने बोलतायत की त्यांच्या पडद्यामागून दुसरा कोणतरी बोलतात ते वेगळा आहे? हे तुम्हाला काय वाटते का? अभ्यासू देते माझ्यापेक्षा बाळासाहेब मानेंचे तुमचे संबंध अतिशय जवळचे आहेत. कधीतरी हा प्रश्न त्यांना विचारा ना. 5 वर्षांना तुम्ही का बाहेर येता म्हणून मला कशाला विचारताय? त्या कोण मग तेच आहेत का आणखी त्याच्या पाठी कोणतरी आहे? ते त्यांना विचारा ना. सर, एक पुण्यातला मोहोळ आणि दगेकर यांच्याबद्दल जो वाद चालू, म्हणजे मोहोळ कुठले तर मोहोळ असं म्हणाले माझ्यावरती कुठेही गुन्हा नाही, पण दंगेकरांनी एक फेसबुक पोस्ट सरळ सरळ लिहिली, त्याच्यावरती कसे 13 गुन्हे दाखल आहेत आणि अॅट्रॉसिटीज देखील त्याच्यामध्ये कसा गुन्हा आहे. तर त्यांनी वॉर्निंग दिलंय की भविष्यात अजून काही गोष्टी मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये पुरावा सहित घेऊन येणार. सदरी पक्षामध्ये नेमकं चाललंय काय? आणि दुसरी अशी एक बाजू पडते की मोहरान आपले
दंगेकर जे आहेत त्यांना एकनाथ शिंदेनी वॉर्निंग देखील दिलेलं आहे. तर नेमकं काय झालं सत्ताधारी पक्षात? महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्यासारखं कुणी वागू नये हे स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. ते आमच्या लोकांना देखील लागू आहे, ते भाजपच्या लोकांना देखील लागू आहे, जे एनसीपी शरद पवार साहेब अजितदादांबरोबर आहेत त्यांना देखील लागू आहे. आणि म्हणून काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील मी सांगितलं की मी वेळ पडली तर स्वतः रवी धनगेकरांना भेटेन, नक्की त्यांची अडचण काय, शंका काय ती विचारून घेऊन शिंदे साहेबांशी बोलेन. परंतु महायुतीमध्ये वाद असणं हे अयोग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. फलटणचा आता जे डॉक्टरची तरुणी आहे त्यांनी जे आत्महत्येच्या संदर्भात निगडीत प्रश्न आहे की अंमलदारांनी थेट आरोप केलाय की भाजपचे रणजित निंबाळकर आहे त्यांचा भाऊ, त्यांचं देखील या प्रकरणामध्ये एक खासदार किंवा पीएची काही नावं घेतली होती, तर त्यांनी रणजित निंबाळकरांच्या नावाचं एक नाव घेतलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांचे निगडीत जे आहेत सचिन कांबळे म्हणून ते देखील यंत्रणा चालवतात. म्हणजे थेटपणे त्यांनी थेट सत्ताधारी पक्ष किंवा सरकारने त्याच्यावर सरकारवर बोट जरी ठेवलेलं असलं तरी पोलीस यंत्रणा त्या गुन्हेगाराला शोधून नक्की काढणार आहे. तो गुन्हेगार कुठच्या पक्षाचा आहे, तो गुन्हेगार काय करत होता याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ज्या मुलीवर, ज्या डॉक्टरवर हा अत्याचार झालेला आहे आणि त्याच्यानंतर तिची आत्महत्या झालेली आहे, त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. जसं रत्नागिरीमध्ये मध्ये काहीतरी चिपळूणच्या बाबतीतली बातमी आली, आम्ही तात्काळ कुठेतरी ते आध्यात्मिक सेनेचे होते, मी स्वतः अजय महाराज म्हणून जे आमचे आहेत अक्षय महाराज त्यांच्याशी बोललो, त्यांना पक्षातनं काढून टाकलं, पोलिसांना फोन करून सांगितलं जे योग्य आहे ती कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामुळे अत्याचार ज्यांनी केलाय त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. साहेब सगळे महाभारत चालल्यात रस्त्यावरून चाललेलं, रस्ते खड्ड्यावरून मुंबई गोवा असेल, मिर्या नागपूर असेल, रत्नागिरी असेल, खरोखर रस्त्यांच्या बाबत आपण मंत्री पालकमंत्री बोलायला तर आज काय अवस्था आणि वस्तुस्थिती काय, भविष्यात काय? नाही, मला तर या बाबतीत असं वाटतं की याची भूमिका शासनाची तुम्ही मांडली पाहिजे. काल संध्याकाळी 7 वाजता देखील रत्नागिरीमध्ये पाऊस पडला. काय करायचं एकदा तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल. काल संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत पाऊस पडतोय, डांबरीकरण करायला वाव देखील मिळत नाही, अशी नैसर्गिक परिस्थिती आहे. पण 1 महिन्यामध्ये ह्याच्यावर सगळे मार्ग निघतील आणि सगळे रस्ते चांगले होतील. तुम्ही बोलणार काय? बोलले बस ठीक आहे, सगळ्यांना एकत्र करा साहेब, त्याच्या आव्हाने घ्या.